राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी समन्वय साधला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्नांवर आधारित असल्याने दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे लढण्याऐवजी मैत्रीपूर्ण तोडगा काढून एकत्र लढण्याचा पर्याय विचाराधीन आहे. विशेषतः ग्रामीण भागातील राष्ट्रवादीची पारंपरिक ताकद टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू असल्याचे समजते. कार्यकर्त्यांमध्येही या संभाव्य एकत्रीकरणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी या निर्णयाचे स्वागत केले असून तर काहींनी यावर सावध भूमिका घेतली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले तर त्याचा थेट परिणाम भाजप आणि शिवसेनेच्या ग्रामीण राजकारणावर होऊ शकतो. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही हा प्रयोग महत्त्वाचा ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लागले असून या चर्चांना अधिकृत स्वरूप कधी मिळते याकडे राज्यातील राजकीय घडामोडी लक्षपूर्वक पाहत आहेत.